नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही एक सी-एस-सी केंद्र चालक असाल आणि पी-व्ही-सी कार्ड प्रिंट करण्यासाठी जर एखादे पी-व्ही-सी प्रिंटर शोधत असाल, तर तुम्हाला कोणतेही नवीन प्रिंटर घेण्याची आवश्यकता पडणार नाही. या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत, की तुमच्याकडे जुनं कुठलंही कलर प्रिंटर असेल, जे इंकजेट कलर प्रिंटर असेल, त्यामधूनच तुम्ही पी-व्ही-सी कार्ड प्रिंट कसे करू शकता किंवा पी-व्ही-सी कार्ड कसे बनवू शकता. पी-व्ही-सी कार्ड काय असते? पॅन कार्ड आहे. पॅन कार्ड किंवा तुमचं ए-टी-एम कार्ड जे आहे, अशा प्रकारचे जे कार्ड असतं, त्या कटिंग कार्डाला पी-व्ही-सी कार्ड असं म्हटलं जातं. ते जर तुम्हाला तुमच्या कुठल्याही प्रकारच्या प्रिंटरमध्ये बनवायचे असेल, तर त्यासाठी काय करावे लागेल? याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. हे कार्ड तुम्ही जास्तीत जास्त ₹10 खर्चामध्ये बनवू शकता आणि तुम्ही ₹100 सेल करू शकता. यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता पडणार आहे, कार्ड कसे बनवायचे, याचा फॉर्मॅट तुम्हाला कुठून मिळणार आहे, ही सर्व माहिती तुम्हाला या एका व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्हाला यामध्ये काही समजले नाही, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्येही विचारू शकता. आपलं WhatsApp तसेच Telegram चॅनल असून तेही जॉइन करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला यामध्ये काही अडचण असल्यास तुम्ही तेथे तुमची क्वेरी विचारू शकता. तर पी-व्ही-सी कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टींची आवश्यकता पडणार आहे पाहूयात. पी-व्ही-सी कार्ड प्रिंट करण्यासाठी तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं इंकजेट कलर प्रिंटर असायला हवं. आपल्याकडे एप्सॉनचं L380 हे मॉडेल आहे. तुमच्याकडे कुठल्याही मॉडेलचं प्रिंटर असू द्या, ज्यामध्ये तुम्ही फोटो प्रिंट करू शकता, अशा प्रकारचं कुठलंही प्रिंटर तुम्ही यामध्ये वापरू शकता. त्यानंतर एक गोष्ट लागणार आहे, ती म्हणजे लॅमिनेशन मशीन. तुम्ही कुठल्याही प्रकारची लॅमिनेशन मशीन यासाठी वापरू शकता. यानंतर आपल्याला एक लॅमिनेशन पेपर लागणार आहे 70 बाय 100 mm चा, ज्याची साईज 350 मायक्रॉन असायला हवी. याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. प्रिंटरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. लॅमिनेशन मशीनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. या सर्व ज्या वापरलेल्या गोष्टी आहेत, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. यानंतर आपल्याला इंकजेट फोटो पेपर लागणार आहे, जो की बोथ साईडनं तुम्ही यामध्ये प्रिंट करू शकता. यामध्ये 9600 DPIचा आपण फोटो पेपर वापरणार आहोत. या फोटो पेपरचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट जी लागणार आहे, ती आहे डाय कटर. हे डाय कटर तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन मार्केटमध्ये 2900 ते ₹3300 दरम्यान पाहायला मिळेल. हे तुम्ही खरेदी करू शकता. यामधून आपल्याला पी-व्ही-सी कार्ड कट करायचे आहेत. आता ते कसे बनवायचे, चला मग पाहूयात. या 5 गोष्टी तुमच्याकडे असतील, तर तुम्ही तुमच्या सी-एस-सी केंद्रावर पी-व्ही-सी कार्ड प्रिंट करू शकता. चला तर मग आपल्या पी-सीवर पाहूयात, की अगोदर यासाठी कार्ड प्रिंट कसे करायचे. पी-व्ही-सी कार्ड प्रिंट करण्यासाठी तुम्हाला 4x6 फोटो पेपरवर तो पेपर म्हणजे जे आपल्याला प्रिंट काढायचे आहे, तो अलाइन करायचा असतो आणि त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचा वापर करावा लागतो. परंतु यासाठी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगणार आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे. या लिंकच्या मदतीने तुम्ही कुठल्याही प्रकारचं पी-व्ही-सी कार्ड यामध्ये डिझाईन करू शकता. त्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईटवर तुम्हाला इथं आधार, पॅन, वोटर आय-डी क्रॉप टूल 4x6 पेपरवर क्रॉप करण्यासाठी दिलेला आहे. इथे आपल्या WhatsApp, Telegram चॅनलची लिंकही दिलेली आहे. यासाठी तुम्हाला जे काही उपमध्ये जे तुम्हाला लागणार आहे, त्याचीही बाय लिंक तुम्हाला इथं दिलेली आहे. तुम्ही इथून बाय करू शकता. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ते अगोदर तुम्हाला क्रॉप करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण Adobe Photoshopचा वापर करणार आहोत. तुम्ही पेंटचाही वापर करू शकता. यामध्ये तुमची आधारची किंवा वोटर आय-डीची किंवा कुठलीही फाईल तुम्हाला यामध्ये ओपन करायची आहे. अशी फाईल ओपन झाल्यानंतर क्रॉप टूलच्या मदतीने आपल्याला याला रेक्टँगल साईजमध्ये कापून घ्यायचं आहे, फ्रंट आणि बॅक साईड, आणि त्याला क्रॉप करून सेव्ह करायचं आहे. या ठिकाणी पहा, आपण याची डुप्लिकेट लेयर बनवली आहे. त्यानंतर फ्रंट साईड आपण क्रॉप करत आहोत. क्रॉप टूलच्या मदतीने याला क्रॉप करून घ्यायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे. यामध्ये तुम्ही कुठल्याही सॉफ्टवेअरचा वापर करू शकता. पेंटचाही वापर करून तुम्ही किंवा याचा स्क्रीनशॉटही घेऊन असं याला सेव्ह करू शकता. हाय क्वालिटीमध्ये याला फक्त सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला बॅक साईड ही सेम अशाच प्रकारे क्रॉप करून या दोन्ही फ्रंट आणि बॅक साईड क्रॉप करून सेव्ह करून घ्यायचे आहेत. सेव्ह केल्यानंतर या ठिकाणी चूज फाईल यावरती क्लिक करून आपल्याला फ्रंट आणि बॅक साईड सिलेक्ट करायचे आहे. या ठिकाणी पाहू शकता 4x6 फोटो पेपरवर ॲडजस्ट झालेले आहे. सेव्ह ॲज JPG करायचे आहे. तुमची फाईल डाउनलोड होईल. 4x6 फोटो पेपरवर तुम्ही इथे पाहू शकता. सेम बॅक अशाच प्रकारे इथून चूज फाईलवर क्लिक करून बॅक साईड घ्या. त्यालाही ॲडजस्ट करून सेव्ह ॲज JPG करा. आता आपलं ॲडजस्टमेंटचं काम झालेलं आहे. आता आपल्याला याला डायरेक्ट प्रिंट द्यायची आहे. आपल्या प्रिंटरमध्ये प्रिंट द्यायची आहे. त्यासाठी आपल्याला फोटो पेपरचा वापर करायचा आहे 4x6. 4x6 वरती तुम्हाला बॅक आणि फ्रंट हे एकाच पेपरवरती द्यायचं आहे. त्यासाठी आपण हे ॲडजस्टमेंट केलेले आहे. हे पाहू शकता, आपण फ्रंट साईड
इथं पाहू शकता अशी ॲडजस्ट झालेली आहे. याला राईट क्लिक करून तुम्हाला मोर ऑप्शनवरती जाऊन प्रिंट कमांड द्यायची आहे. यामध्ये तुम्हाला तुमचं जे प्रिंटर इन्स्टॉल आहे ते सिलेक्ट करायचं आहे. तुमचं कुठलंही प्रिंटर असू द्या. त्यानंतर पेपर साईज 4x6 करायची आहे इंचमध्ये आणि पेपर क्वालिटी हाय ठेवायची आहे. तुम्हाला एप्सॉन प्रीमियम ग्लॉसी इथं तुम्हाला ग्लॉसी पेपर सिलेक्ट करायचा आहे आणि याला प्रिंट द्यायची आहे. प्रिंट दिल्यानंतर तुमच्या प्रिंटरमधून फ्रंट साईड निघणार आहे. फ्रंट साईड निघाल्यानंतर तुम्ही प्रिंटरची फ्रंट साईड आपली प्रिंटआउट निघालेली आहे. आता याला आपल्याला बॅक साईडला असं टाकायचं आहे तुम्हाला आणि त्याची बॅक साईडची प्रिंट द्यायची आहे. त्यानंतर पाहू शकता बॅक साईड ही आपण प्रिंट केलेली आहे. याच फोटो पेपरवरती फ्रंट आणि बॅक साईड आलेली आहे. आता याला आपल्याला क्रॉप करून घ्यायचं आहे, म्हणजे कात्रीनं कापून तुम्हाला लॅमिनेशन पेपरवरती हा जो लॅमिनेशन पेपर आहे यामध्ये तुम्हाला लॅमिनेट करून घ्यायचं आहे. आपण क्रॉप केलेला आहे. आता याला आपण लॅमिनेशन मशीनमध्ये लॅमिनेट करून घ्यायचं आहे. लॅमिनेशन मशीन रेडी झाल्यानंतर याला लॅमिनेट करून घ्या. त्यानंतर आपल्याला हे डाय कटर घ्यायचं आहे. या डाय कटरमध्ये तुम्हाला इथून आपण जे लॅमिनेट केलेला आहे तो पेपर इथं ॲडजस्ट करायचा आहे आणि त्याला कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे कट करायचं आहे आणि ते खालून तुमचा कट झालेला पेपर निघणार आहे. या ठिकाणी पाहू शकता आपण ॲडजस्ट केलेला आहे. बरोबर याला 4x6 मध्ये ॲडजस्ट करून हे कट करायचं आहे. कट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपलं PVC कार्ड अशा प्रकारे रेडी आहे. याची तुम्ही क्वालिटी पाहू शकता आणि हे खराबही होणार नाही. याची थिकनेस पाहू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कुठल्याही प्रिंटरच्या मदतीने PVC कार्ड प्रिंट करू शकता. याची क्वालिटीही तुम्ही चेक करू शकता. PVC कार्ड प्रिंट करू शकता. अशाच प्रकारे तुम्ही मतदान कार्ड, तुमचं RC बुक असेल, त्यानंतर तुमचं ड्रायव्हिंग लायसन असेल, वोटर ID कार्ड असेल, आधार कार्ड असेल, अशा कोणत्याही प्रकारच्या कार्डची PVC कार्ड प्रिंट बनवून देऊ शकता. PVC कार्ड बनवून देऊ शकता. यामध्ये तुम्हाला PVC कार्ड बनवत असताना काही अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपलं टेलिग्राम चॅनल ही जॉइन करा. तिथे तुम्ही तुमच्या क्वेरी विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सर्व या ज्या गोष्टी आपण वापरलेल्या आहेत त्याची बाय लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल.